गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे आणि राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. पाहूयात स्पीड न्यूज. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचं वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकरांनी केलंय, तर राज्याचं नेतृत्व पवारांनी केलंय. पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही असं पडळकर म्हणाले. दरम्यान पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज सकाळी पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळा तसंच मंडई येथे आंदोलन करणार आहेत. तर आषाढी वारीची शेकडो वर्षांची परंपरा आता खंडित झाली आहे, कारण महाराज मंडळी आणि बाहेरील लोकांना जर पंढरपुरात प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात येण्याला विरोध केला आणि एखाद्या सामान्य वारकरी शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याची मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे. तर शरद पवार हे राजकीय विरोधक असून शत्रू नाहीत. कोणत्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. भावनेच्या भरात पडळकरांनी वक्तव्य केल्याचं त्यांनी म्हटलंय. राजकारणात नेम आणि फेम मिळवायचं असलं की साहेबांवर टीका करायची हे समजून अनेक जण उचलली जीभ लावली टाळ्याला. या उचापती करत असतात तर सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्यावा लागणार नाहीत हे पाहावं असं धनंजय मुंडे यांनी पडळकरांवर तोंडसूक घेतलंय. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलंय. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पडळकरांचा खरपूस समाचार घेतलाय. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पडळकरांचं वक्तव्य ही भाजपची अधिकृत भूमिका आहे असं स्पष्ट करावं असं देखील त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध दर्शवलाय. पवारांवर बोलणाऱ्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत अशी टीका त्यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी जे उद्गार काढलेत ते पूर्णतः चुकीचे आहेत, पण त्यांनी जी भूमिका मांडली आहे त्यांच्याशी भाजप 100% सहमत आहे असं मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलंय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आमदार पडळकर यांच्या पवारांवरील टीकेचा समाचार घेतलाय. पडळकरांनी शरद पवारांवर केलेली टीका अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांनी ही टीका का केली याचं संशोधन होणं गरजेचं असल्याचं सुद्धा दरेकर म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते प्रफुल्ल पटेल इत्यादी या बैठकीला उपस्थित होते. तर पक्षांतर्गत चर्चेसोबतच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात आलाय. सुमारे धारावीत 1 एप्रिल रोजी पहिला कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला होता आणि तोही मृत झालेला. आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धारावीत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत आणि त्यानंतर आतापर्यंत 3 आकडी रुग्णसंख्येवरून 1 आकडी रुग्णसंख्या आणण्यासाठी मुंबई महापालिकेचं मिशन धारावी कार्यरत होतं आणि त्यांनी स्फोटक धारावी नियंत्रणात आणली. तर राज्यात एकाच महिन्यात 10 दिवसांच्या अंतरानं एकाच दिवशी 4161 इतक्या विक्रमी संख्येत कोरोनाचे बरे झालेले रुग्ण घरी गेलेत आणि आतापर्यंत 73,792 रुग्ण बरे झालेत. तर मुंबई मंडळातील मुंबई, मनपा, ठाणे, पालघर, रायगड या 4 जिल्ह्यांमध्ये आज 3,530 रुग्ण घरी सोडण्यात आले. तर राज्यात मुंबई मंडळामध्ये आतापर्यंत 50,000हून अधिक रुग्ण बरे झालेत आणि अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जय जवान या महाराष्ट्रातल्या नामांकित गोविंदा पथकानं यावर्षी गोविंदा न खेळण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जय जवान पथकानं हा निर्णय घेतलाय. तर सध्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण अंधेरीमध्ये असल्याचं समोर आलं. तर अंधेरी पश्चिम भागात सुद्धा 4,000 पेक्षा अधिक रुग्ण आढळलेत आणि एकट्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम मिळून 8,894 इतके रुग्ण आढळलेत आणि रुग्णांच्या संख्येत सगळ्यात आधी
अंधेरी पूर्व, जी उत्तर आणि मग अंधेरी पश्चिम असा क्रमांक लागतोय। कोरोनाचं निदान तातडीनं व्हावं यासाठी 1 लाख अँटीजेन किट्स खरेदीचा निर्णय आपल्या पुणे महापालिकेनं घेतलाय। तर या किटमुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होतो आणि त्यामुळेच कमी कालावधीत रुग्णांचं निदान होण्यास मदत होणार आहे आणि पुढील प्रक्रिया तातडीनं करून प्रत्यक्ष कारवाई करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे। औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 3961 वर गेलाय आणि 206 इतक्या नागरिकांचे जीव गेले। 3 महिन्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना जाग आली आणि त्यांनी बैठक घेतली आहे। तर प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता काम करत असल्याचा आरोप खासदार भागवत कराड यांनी केलाय। रायगडमध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अलिबाग, रोहा, महाड, पेण, माणगाव या ठिकाणचे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवसांसाठी कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले। तर वाशिम जिल्ह्यात पुन्हा 2 नव्यानं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत। तर कोरोना मुक्त झालेल्या मानोरा शहरातील पती पत्नी पॉझिटिव्ह आढळल्यानं प्रशासनानं नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे आणि काल दिवसभरामध्ये एकूण 4 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलाय। सांगलीमधील मिरज शहरामध्ये एका प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान यानंतर रुग्णालयात दाखल असलेले 23 रुग्ण आणि 20 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत। त्यामुळे या सगळ्यांच्या अहवालाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पिंपरी शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा 2 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। वारंवार सांगून देखील या बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग आणि समविषम पद्धतीनं दुकानं सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी दिली आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 2589 इतकी झाली आणि त्यामुळे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भुसावळ इथं प्रथम भेट देत कोविड सेंटरची पाहणी केली आहे। तसंच कंटेनमेंट झोनची सुद्धा पाहणी केली आणि भुसावळ शहरात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सरासरी 11% आहे। तर कोरोना रुग्णांची संख्या आजपर्यंतची 370 वर पोहोचली आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामधल्या कोरोना रुग्णांची संख्या 121 झालेली असून ती संख्या कशी आटोक्यात आणता येईल यासाठी नगर परिषद हॉल आजी आणि माजी नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। त्यामध्ये सर्वानुमते सर्वपक्षीय मिळून 3 दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर गुरुवार ते शनिवार यावल कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे। कोरोना आता अकोल्यातल्या कारागृहात सुद्धा पोहोचलाय। कारागृहातील तब्बल 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। कोरोनाबाधित कैद्यांवर अकोला वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू झाले। दरम्यान त्यांच्या संपर्कातील बंदी आणि त्यांना भेटायला येणाऱ्यांचे नमुने तपासले जाणार आहेत। तसंच कारागृहामध्ये आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। मुक्ताईनगर इथे 25 पैकी 8 अहवाल जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्याचबरोबर 17 जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आणि 8 जणांपैकी चिखली इथले 4 जण आणि जुने गावातील एकाचा समावेश आहे। तर आता 8 जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान मुक्ताईनगर तालुक्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 26 होती आणि त्यातले 12 रुग्ण उपचारानंतर घरी परतले। कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणात करणं कठीण होतं आणि त्याच धर्तीवर ICMRनं 1 मिनिट 6 मिनिट टेस्ट सुचवलेली आहे। त्याच पद्धतीचा अवलंब करत जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेनुसार IMA आणि वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीनं वर्ध्यातील दत्तपूर कंटेनमेंट झोनमध्ये असणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे। तर या टेस्टमध्ये सलग 1 मिनिट उठा बशा किंवा 6 मिनिटं चालत त्याचं शरीरातील ऑक्सिजन मोजण्यात चाललंय। तर नंदुरबारमध्ये कोरोनामुळे एका 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला असून लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णांच्या संख्येत देखील दुपटीनं वाढ झाली आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय।
तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलीस, आशा वर्कर, नर्स यांना मोठ्या संख्येनं कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे चिंताही व्यक्त होतीये। सोबतच मृत्यूचा आकडा देखील वाढतोय आणि आता कोरोनासाठी आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज व्यक्त होतीये। तर भिवंडी परिसरात कोरोनानं थैमान घातलेलं असताना रुग्णांमध्ये वाढ होतीये, मृत्यूची संख्या सुद्धा वाढतीये। असं असताना पूर्णा गावातील एका 85 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आणि बऱ्या होऊन घरी आल्यानंतर त्या आजीबाईंचं नातेवाईकांनी फुलांचा वर्षाव करून पुष्पहार घालून नारळ फोडून स्वागत केलंय। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी बोगस बियाण्यांच्या तक्रारी समोर आल्यात। त्याची दखल घेत सरकारनं चौकशीला सुरुवात केली आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोगस बियाणं आढळत आहेत त्याचे चौकशीचे अहवाल मागवण्यात आले। तसंच महाबीजच्या वतीनं शेतकऱ्यांना दुसरं बियाणं देता येतंय का याविषयी विचारणा सुरू झालेली असून ज्या खासगी कंपन्या आहेत त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। तर लॉकडाऊनमुळे शाळेनं वेतन कमी झालं आणि त्यामुळे सावकारी कर्जाचा हप्ता देणं अशक्य होऊन बसलंय। त्यातूनच औरंगाबादच्या सिडको परिसरामध्ये एका शिक्षिकेनं आत्महत्या केली आहे। प्रतीक्षा भरत काळे असं या आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे। तिनं 18 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मानसिक तणावातून प्रतीक्षानं आत्महत्या केली असावी असं सुरुवातीला वाटत असताना 3 दिवसांनी तिची सुसाईड नोटही मिळाली आणि त्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलं। तर औरंगाबादमध्ये जालना रोडवर मध्यवर्ती बँकेसमोर बसनं एका पादचाऱ्याला चिरडलं। या अपघातात ती व्यक्ती गंभीर जखमी झालेली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। तर बसनं या व्यक्तीला 10 ते 15 फूट फरफटत नेलेलं असून चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय। तर राज्यातील ग्रामसभांना सभेची परवानगी देणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। कोरोनाच्या कारणामुळेच आमसभा रखडलेल्या आहेत। तसंच गाव पातळीवरील विकास कामांना चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। सोबतच परवानगी मिळालेल्या सभांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत आमसभा घेण्याच्या सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत। तर वाशिममध्ये शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय बेशरम आंदोलन करण्यात आलेलं। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गेल्या 15 वर्षांपासून होणारी अवहेलना थांबवण्यासाठी तसंच नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। सरकारतर्फे जिल्ह्यांतर्गत एसटीला वाहतुकीची परवानगी मिळून 1 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील लालपरीची चाकं काही फिरत नाहीये। कोरोनाच्या भीतीपोटी प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्यामुळे महामंडळाला कोट्यावधी रुपयांचा फटका बसतोय। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी काही ट्रक चालक हे दोन्ही बाजूला अवैध पार्किंग करतात आणि ट्रकचे पंक्चर किंवा तत्सम कारणासाठी तिथं पार्किंग केलं जाते। दरम्यान या अवैध पार्किंगमुळे शहरातील लोकांना त्रास सहन करावा लागतोय। स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली आणि आता रस्त्याच्या कडेला नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात यावेत अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। पिंपरी चिंचवडमध्ये देखील काल गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं यावेळेस आंदोलन पुकारण्यात आलंय। संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळेस पडळकरांच्या फोटोला आणि चपलांचा हार घालून शाई देखील फेकली। तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे आणि वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शहरातील अकोला नाका इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पडळकरांचा निषेध केलाय। शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलंय। पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। तर पडळकरांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिलाय। जर तिकडे बारामतीतही गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला। बारामती राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं। परभणी जिल्ह्यात सुद्धा पडळकर यांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून आले। परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यात आला आणि यावेळेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली आहे। तर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या बॅनरला
चप्पल मारो आंदोलन केलंय। चंद्रपुरात शरद पवार विचार मंचातर्फे निदर्शनं करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा निषेध करण्यात आलाय। पडळकर यांनी शरद पवार यांना कोरोना संबोधलं होतं। चंद्रपूरच्या स्थानिक गांधी चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शनं, नारेबाजी केली आणि अभद्र भाषा बोलणाऱ्या पडळकर यांना धडा शिकवण्याची भाषा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यापासून अवैध दारू विक्रीला उधाण आलंय। दारूचा साठा लपवण्यासाठी दारू तस्कर अनोखी शक्कल लढवतात, तर चिमूर येथील अवैध दारू विक्रेत्यानं दुचाकीच्या फुटरेस ठिकाणी कप्पा करत लपवून ठेवलेल्या 26 विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या। दरम्यान या जप्त मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले। तर दिवसाढवळ्या गाडी चालकाला मारहाण करत लुटल्याची घटना राहता तालुक्यात घडली आहे। मालेगाव येथून श्रीरामपूर येथे माल घेऊन आलेल्या टेम्पो चालकासह क्लीनरला मारहाण करत त्याच्याजवळ असलेले 2.5 लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले। तर पुणतांबा कोपरगाव रस्त्यावर काल संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे। निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था कोल्हापुरातील वारणा शिक्षण संस्थेकडून करण्यात येणार आहे। तर रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यामधील वादळामुळे नुकसान झालेल्या 100 विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि राहण्याची मोफत व्यवस्था रत्नागिरी जिल्ह्यातील तळेगावातील कोकण गुरुकुल या निवासस्थानी शाळेत करण्यात येणार आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। शेतात नव्यानं पेरणी केलेलं पीक पूर्णतः खरडून गेलं आणि सोबत रस्तेही वाहून गेले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेतातील पीक खरडून गेल्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। तर पिंपरी परिसरामधल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडलाय आणि गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं उकाडा कमी झालाय। तर खरीपाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय। उस्मानाबादमधून आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे। पेरलेलं सोयाबीन न उगवल्यानं हैराण झालेल्या शेतकऱ्याची व्यथा आणि प्रश्न आम्ही न्यूज 18 लोकमतवर मांडले होते। त्याची दखल घेत कृषी मंत्री दादा भुसे यांनी पंचनाम्याचे आदेश दिले होते। तर अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर पंचनाम्यासाठी दाखल झाले। गेल्या 2 दिवसाआधी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेतात नव्यानं पेरणी केलेलं पीक पूर्णतः खरडून गेलंय। तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील राजना, काजणा, कोहळा, जटेश्वर, सुकडी, गुरव, हिवरा, मुरादे, पापड या गावांमध्ये हजारो हेक्टरच्या वर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय आणि त्यामुळे आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट दिसून येतंय।